लातूर राजकारण, शिक्षण, साहित्य आणि कला क्षेत्रात आपली मोहोर उमटवणारं शहर. लातूर महत्वाची बाजारपेठ, खाजगी आणि सहकारी उद्योगात आगेकूच करणारं शहर. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लातूरनं भरारी घेणे हा अपघात अथवा योगायोग नक्कीच नाही. राष्ट्रकूट काळापासून लातूरला ऐतिहासिक महत्ता प्राप्त झाली आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामात झुंजार कारवायांमुळे लातूर नेहमीच तळपत राहिलं. 1905 साली साक्षात लोकमान्य टिळकांनी लातूरमध्ये सूतगिरणी चालू केली. त्या पाठोपाठ स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांनी राजकीय व सामाजिक सुधारणांचा धडाका चालू केला. जातीप्रथा नामशेष करू पाहणाऱ्या आर्य समाजाच्या चळवळीचं लातूर हे केंद्र होतं. पुरणमल लाहोटी यांनी शिक्षणाचं दालन महिलांसाठी व समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी खुलं केलं. आजच्या लातूरचा पाया असा ऐतिहासिक आहे. परंपरा आणि नवता यांचा अपूर्व संगम घडवून सातत्याने पुढे जाणारं शहर अशी लातूरची महती आहे. समाजामधील जुनाटपणा घालवण्यासाठी नवीन विचारांचं वारं घुमवणं आवश्यक आहे हे थोर सेनानी पूजनीय बाबासाहेब परांजपे यांनी जाणलं होतं. त्यामुळेच त्यांनी 1985 साली स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला स्थापन करण्याचं ठरवलं. हैदराबाद मुक्ती लढा असो, शिक्षणाचा प्रसार असो वा सामाजिक कार्य, सर्व आघाड्यांवर बाबासाहेबांना लाहोटी परिवाराची मनपूर्वक साथ होती. राजा नारायणलाल लाहोटी यांनी स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचं ठरवलं. कल्पना प्रत्यक्षात आणण्याकरता डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर, जीवनधर शहरकर, वासुदेवराव बेंबळकर आणि जयंत वैद्य ही शिक्षण क्षेत्रामधील मंडळी साथीला होती. 14 मार्च 1985 व्याख्यानमालेचं उद्घाटन प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या हस्ते झालं. पंडित नेहरू यांनी भारताला आधुनिक करण्यासाठी कला, विज्ञान, उद्योग क्षेत्रातील विद्वानांना साथीला घेऊन अनेक संस्थांची उभारणी केली. विचारांना कृतीची जोड देण्याचा आग्रह तर्कतीर्थाने सातत्याने केला. लातूरकरांना हाच मंच त्याने दिला. व्याख्यानमालेची 25 वर्षे त्याची जपणूक केली. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महनीय व्यक्तींना व्याख्यानमालेने आमंत्रित केले. अवघ्या देशाला मोहिनी घालणारे हिंदी साहित्यिक कमलेश्वर, समाज सुधारक स्वामी अग्निवेश, समाजसेवक बाबा आमटे, अजगर अली इंजिनियर व पोपटराव पवार यांनी लातूरकरांशी संवाद साधला. जगदविख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांचे व्याख्यान हा व्याख्यानमालेसाठी अवर्णनीय आनंदाचा क्षण होता. संगणक तज्ञ अच्युत गोडबोले, अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील व पोलीस महानिरीक्षक उद्धव कांबळे यांच्या व्याख्यानांना लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दिवसेंदिवस ही व्याख्यानमाला खूप लोकप्रिय होत आहे आणि एकेकाळ असा होता कदाचित की त्यावेळेला या व्याख्यानासाठी श्रोत्यांना मुद्दाम बोलवावं लागत होतं. परंतु मागच्या काही अशा भाषणाच्या वेळेला असं झालं की दयानंद कॉलेजचे जे सभागृह आहे ते पूर्ण होतं, परंतु भरलेले होते आणि लोकांना उभारून भाषण ऐकावं लागलं. देशाच्या संरक्षणापासून पाणी प्रश्नापर्यंत विविध विषयांवर सखोल विचार पोहोचवण्याचे आणि लातूरकरांना प्रगल्भ करण्याचे कार्य व्याख्यानमालेने केले आहे.
सध्या आपण महाराष्ट्र राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतोय. राज्यासमोरचे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाचा उहापोह व्याख्यानमालेत करण्याचा आमचा मानस आहे. असंख्य नवीन विषयाची मांडणी केली जाणं आवश्यक आहे, ज्यामध्ये घरबांधणी असेल, ज्यामध्ये जैवतंत्रज्ञान आहे, शेतीमध्ये प्रिसिजन फार्मिंग आहे, अर्थशास्त्रामध्ये बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे. या विषयांवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तज्ज्ञांना व्याख्यानमालेमध्ये बोलवण्याची इच्छा आहे.